सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते। त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल। ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे। याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ। नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू। मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो। त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल। अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो। त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची। एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये। वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते। कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ। थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून एक 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ। याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल। ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकी चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील। अशा पद्धतीने ही भाजी होते। माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते। त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे। पण एकदा नक्की ट्राय कराच। कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते। चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती। एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा। थँक्यू। नमस्कार। कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी। चला तर मग आपण रेसिपी बघूया। त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ। नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता। या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील। अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे। त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया। हळद तेलावर छान तळून घेऊ। कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ। कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा। नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत। कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ। डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते। त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल। ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे। याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ। नंतर आपण
मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल
त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायचे. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायचे. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये
ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून एक 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून एक 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ.
याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायचे. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे.
पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती.
एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.
नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायचे. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून
कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरचीबरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे.
त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत.
कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते.
त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं
तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून
एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ. थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्कार. कोकणी माणसाच्या प्रत्येक समारंभात खास आवडीने बनवली जाणारी भाजी म्हणजे कोबी चणा डाळ भाजी. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घालून राई, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. नंतर त्यावर आपण कांदा आणि मिरची घालून कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. या पद्धतीने भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. जे कोबी खात नाही तेही आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट होणारी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया. हळद तेलावर छान तळून घेऊ. कांदा आणि हिरव्या मिरची बरोबर हळद चांगली तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. कोबी याप्रमाणे बारीक असा कापून घ्यायचा. नंतर आपण तो कोबी सगळा त्याच्यावर टाकून घेऊया भाजीत. कढईमध्ये कांदा मिरचीवरती कोबी टाकून त्यावर चण्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ. डाळ जास्त वेळ जेवढी भिजवाल तेवढी ती पटकन शिजली जाते आणि कोबी बरोबर एकदम सॉफ्ट होऊन त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरीही चालेल. ही डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी भाजी बनवली आहे. याप्रमाणे आपण कोबी आणि चणा डाळ घालून थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घेऊ आणि मीठ घालू. मीठ नंतरच घालायचं, कारण अगोदर घातलं तर आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही, कारण कोबी शिजून नंतर कमी होतो. त्यामुळे मीठ कधीही कोबी अर्धी शिजून झाली का मगच घाला, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज परफेक्ट येईल. अगोदर घातली का मिठाचा अंदाज चुकला जातो. त्यामुळे भाजी जेव्हा कमी होईल त्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून एक्स्ट्रा कुठलंही पाणी न घालता झाकण ठेवून जे वाफेचं पाणी निघते त्या पाण्यातच शिजवून घ्यायची. एक्स्ट्रा पाणी कोबीमध्ये घालू नये. वाफेवरच ही भाजी छान शिजली जाते. कोबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेऊ आणि लास्टला आपण त्यामध्ये ओलं नारळ जे आपण किसून घेतलेलं होतं ते घालून घेऊ.
थोडासा नारळाचा किस आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं एकत्र करून एक 2 ते 3 मिनिटं वाफून घेऊ. याप्रमाणे कोबी करून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, पण तितकीच चवीलाही छान लागते आणि जे कोबी खात नाहीत तेही आवडीने खातील. अशा पद्धतीने ही भाजी होते. माझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये ही भाजी तर सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. पण एकदा नक्की ट्राय कराच. कोकणी माणसांकडे ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि अशा पद्धतीनेच एकदम सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट अशी ही भाजी तयार होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून नक्की सांगा हा भाजी कशी झाली आहे ती. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.